आई मला ऍक्च्युली तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. काय ग? नाही म्हणजे बरेच दिवस झाले माझ्या डोक्यात एक विचार येत होता. बघा ना, आपल्या घरावर सतत संकट येत आहेत, सतत काहीतरी घडतंय. आपण एखादा बाहेरचा उपाय केला तर? बाहेरचा उपाय? नाही ऍक्च्युली मला मम्माचाही फोन आलेला. ती खूप टेन्स्ड होती हो. म्हणत होती काय घडतंय तुमच्या घरात, सतत संकट येत आहेत. खरंय तिचं. तिच्या ओळखीचे एक गुरुजी आहेत, पत्रिका बघतात. मी खूप अभ्यास झालाय आई त्यांचा. आपण त्यांना बोलवायचं का? नाही म्हणजे आकाशदादाची पत्रिका दाखवता येईल, माईट बी त्यांनी काही सोल्युशन दिलं तर. हरकत नाही. खरं तर हे आधीच माझ्या डोक्यात यायला पाहिजे होतं. हरकत नाही, तू बोल तुझ्या मामाशी, आपण भेटूया गुरुजींना. किती विचार करतेस ग या करायचा. कुठे तू आणि कुठे ती. तर फोन करा विशाखाला. नक्की नक्की. हा बोला. डॉक्टर नमस्कार, मी वसुंधरा ठाकूर, आकाश ठाकूरांची बायको. आय नो, तुम्हीच तर त्यांना घेऊन आला होतात ना. हो डॉक्टर, कसे येत होते? तुमचे सासरे सुद्धा हेच विचारत होते, अजून शुद्धीवर नाही आले. किती वेळ लागेल? का इतका वेळ लागतोय? मॅडम समजून घ्या, त्यांचा ऑलरेडी खूप ब्लड लॉस झालाय, त्यामुळे कॉम्प्लिकेशन्स वाढली आहेत. अशा केसेसमध्ये वेळ लागतो. एक मिनिट मी करतो तुम्हाला फोन नंतर. हा मग आपल्याला एखाद्या स्पेशलिस्टला बोलवायला हवं का? गरज पडली तर नक्की बोलू, पण सध्या तरी वाट बघण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. ते क्रिटिकल आहेत. पुढचे 24 तास पेशंटसाठी खूप महत्वाचे आहेत. डोंट वरी, आम्ही आमचे सगळे प्रयत्न करतोय, होतील ते बरे लोक. तू इथे काय करतेस? मी सांगितलं होतं ना आकाशच्या जवळ यायचं नाही म्हणून. नाही बाबा, मी जवळ नाही गेले, तर डॉक्टरांकडे तुमच्याबद्दल चौकशी करायला आले होते. घरी खूप अस्वस्थ वाटत होतं बाबा. हे बघ वसुंधरा, ही नाटकं करून आता काही उपयोग नाही. मी तुला सकाळी पोलिसात दिलं नाही त्याचा गैरफायदा घेऊ नकोस. बाबा का गैरफायदा घेऊ? आता तुम्ही माझ्याशी असं का वागते मला नाही कळत. बाबा मी आजपर्यंत जे काही केलं ना ते फक्त आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी, आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी केलं. मी माझ्या नवऱ्याच्या जीवावर का उठेल? प्लीज माझ्यावर एकदा विश्वास तरी ठेवा बाबा. ज्या क्षणी तुझं खोटं बाहेर आलं ना, त्या क्षणी तुझ्यावरचा विश्वास उडाला. फसवलं गेल्याचं दुःख तुला नाही कळणार ग. सॉरी बाबा, माझं चुकलं. मी खोटं बोलले. मी खूप मोठी चूक केली. मला शार्दूल बद्दल तुम्हाला आधीच सगळं सांगायला हवं होतं, पण बाबा माझं कधीच कोणाला फसवण्याचा हेतू नव्हता बाबा, कधीच नव्हतं. मला फक्त आणि फक्त अनीसाठी भीती वाटत होती म्हणून मी. पण बाबा याचा अर्थ मी गुन्हेगार आहे असं तर नाही होत ना? नाही, तुला वाटत असेल तू खूप महान नाहीयेस आणि बनीच्या सुखासाठी लढतेस, पण आज तो ज्या परिस्थितीत आहे ना, त्या सगळ्याला सर्वस्वी तू जबाबदार आहेस. तू आणि बघ, तू बनीची आई असलीस ना, तर मी पण आकाशचा बाप आहे. त्याला वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. माणुसकी म्हणून मी तुला माफ केलंय, पण परत जर त्याच्या वाकड्यात शिरलीस ना, तर मी स्वतः तुला पोलिसात देईन, कळलं? बाबा मला ते बस, हात सोडतो मी, हात. नाही बाबा. नको अंत बघूस माझा. जा निघून इथून, जा. गुरुजी
तुम्ही काहीही सांगा. पूजा, यज्ञ, शांत, मी सगळं करायला तयार आहे आकाशसाठी. हो. एक पर्याय दिसतोय. हा, कुठला? कसं आहे की ग्रह चिडल्यामुळे त्यांचा कोप होतो. काहीतरी करून ग्रहाला पटवून दिलं पाहिजे की तुम्ही तुमची चूक सुधारत आहे. पण कुठली चूक? कुठली? असं काय करतेस तुझ्या यू? तुम्ही आकाश आणि वसुंधराचं लग्न लावून दिलं, ती चूकच झाली ना. मग ती सुधारायला नको का? हे बघ, हे काही मी म्हणत नाहीये ग, पत्रिकेतले ग्रहच म्हणतात. हो ना गुरुजी? हो, बरोबर आहे. तीच चूक सुधारली पाहिजे. काही करा पण हे लग्न मोडा आणि त्या मुलीला इथून निघून जायला सांगा. हवं तर घटस्फोट घ्या. कारण जोवर त्यांचं नातं जोडलेलं आहे ना, तोवर तुमच्या मुलाच्या जीवाला धोका आहे. नको बाई. अहो, पण गुरुजी, ह्या उपायाने धोका टळेल ना? कदाचित ग्रहांची खात्री पटली पाहिजे. आणखी तुम्हाला एक शेवटचा उपाय सांगू का? हा, सांगा ना, सांगा. हा, पण जरा निर्दय आहे बरं का. असू दे, कसाही असू दे, आम्ही करू.